वाघ कोण आहे आणि बिबट्या कोण आहे, उगाच भांडणार ते नुसते एकमेकावर टीका करतात. श्रीकांत शिंदे कुठून वाघ झालेला? श्रीकांत शिंदे कुठून वाघ झाला आहे? मला असं वाटतं श्रीकांत शिंदे ना वाघ आहे ना बिबट्या आहे. त्याच्यामुळं गणेश नाईक असतील किंवा श्रीकांत शिंदे असेल, एका सरकारमध्ये सामील झालेले हे लोक आहेत, ते एकमेकांची आडवा आणि एकमेकांची जिरवा असं करतात. मला वाटतं लवकरच एकमेकांची आडवा आडवीन जिरवा जिरवीन, नुसतं आडवा आडवी नाही तर आडवं करणारं काम ते एकमेकांचं करतील, एवढंच दिसतंय. जय पवार यांच्याकडून VSR कंपनीचे मालक रोहित सिंह यांचा एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. रोहित सिंह एका विमानात मुख्य पायलटच्या सीटवर झोपलेली पाहायला मिळतात. VSR कंपनीवर तात्काळ जे ते कारवाई करावी आणि रोहित सिंहला अटक करावी अशी मागणी. हे तर सत्यच आहे ना, या कंपनीवर कारवाई झालीच पाहिजे. कारण एवढी बेमुरवतखोर कंपनी कोणाच्या बळावर एवढी बेफिकीर आहे? अजूनही कधीही त्या सगळ्या कंपनीवर तर कारवाई झालेल्याच नाही आहे. एवढा मोठा अपघात झाला परंतु त्या कंपनीवर कोणती कारवाई झाली नाही. मला वाटतं या कंपनीला मोठं राजकीय पाठबळ असावं आणि म्हणून या कंपनीचा मालक एवढा बिनधास्त असावा, परंतु या कंपनीवर कारवाई झालीच पाहिजे असं मला तरी वाटतं. अजितदादांच्या विमान अपघाताचा प्राथमिक अहवाल आला आहे, मात्र AIBचा प्राथमिक अहवाल सफलपणे नसल्याच्या वेदना होतात असं जय पवार म्हणाले. खरं आहे, वेदना तर होणार. महाराष्ट्राला होतात तर जय पवारांचे तर ते पिता आहेत, त्यांना तर जास्त वेदना होणारच आहे. अख्ख्या महाराष्ट्राला वेदना होतात अजितदादांच्या, तर जय पवारांना होणारच आहे. परंतु अजूनही या सगळ्या गोष्टीचा उलगडा होत नाही, हे अजूनही दुर्दैवी पण सत्य आहे. सर, काल जे अतिक्रमण हटाव म्हणून चालू असताना MIMच्या काही नगरसेवकांनी त्याला विरोध केला, 10 नगरसेवकांवर गुन्हा दाखल केला. मात्र MIM या विरोधात आंदोलन करण्याची तयारी. अतिक्रमण हटवायचं तर सगळीकडचं अतिक्रमण हटवलं पाहिजे. एक बाजू घेऊन कोणते अतिक्रमण हटवता कामा नये. आणि अतिक्रमण हटवत असताना जर ती पक्षपातीपणाची भूमिका नसेल तर नगरसेवकांनी याला अडवू नये असं मला मत आहे. परंतु ज्या काही MIMनी ज्या भूमिका व्यक्त केल्या होत्या नगरसेवकांनी सर्वसामान्य फेरीवाल्यांसाठी, या भावनाही आपल्याला काही दुर्लक्ष करून चालणार नाही. मला वाटतं या फेरीवाल्यांसाठी सुद्धा व्यवस्थित जागा असण्याची आवश्यकता आहे. परंतु अशा पद्धतीनं अतिक्रमण हटवणाऱ्या, अतिक्रमण नाही म्हणता येणार त्यांना, फेरी गाडी लावणं म्हणजे काय अतिक्रमण होत नाही, परंतु अशा कारवाईत कोणत्याही नगरसेवकांनी अडथळा आणता कामा नये. इराणच्या खोमेनी यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांचा शोक व्यक्त करण्यासाठी भारतात सुद्धा पडसाद उमटले. अगदी पुण्यात मुंबईत सुद्धा मुस्लिम जे आहेत ते रस्त्यावर होते. मला असं वाटतं त्याच्यात खामेनीच्या विषयी आज सामनाने पण अग्रलेख लिहिला. खरं तर स्वाभिमान कसा असतो, सरेंडर न होता कसं लढतंय, खामेनीकडून शिकलं पाहिजे. बाकी ते हिंदू होतात मुसलमान होतात ही भाग वेगळे स्वतंत्र जरी असलं तरी आपल्या देशासाठी स्वाभिमानाने कसं लढावं हे खामेनीकडून तर खऱ्या अर्थानं आदर्श घेतला पाहिजे. बाकी ते मुसलमान आहेत किंवा हिंदू आहेत, मग त्यात शिया आहे का सुन्नी आहेत, त्याच्यामुळं काही भावना व्यक्त होत असेल तर मला असं वाटतं भावना समजून घेतल्या पाहिजे. हे जरी सत्य असलं तरी इराणचा रोष किंवा राग हिंदुस्थानात काही गरज नाही असं मला तरी वाटतं.